आई म्हणून आपण काय आहोत, आई म्हणून माझं पोटेन्शियल काय आहे हेच आपल्याला माहित नसतं. एक आई काय करू शकते आणि तिच्या लिमिटेड वेळामध्ये, मला हा कॉन्सेप्टच पटत नव्हता की आईला बाजूला काढून किंवा आईला ज्ञान न देता, आईला पूर्णपणे सजग न करता, तिला केपेबल न करता तुम्ही नक्की काय अचीव्ह करताय. काहीच अचीव्ह करत नाही आहात. अनेक आया अशा पण आहेत की ज्या हा विचार करतात की मी सांगितल्यानंतर लेकरू ऐकणार नाही, कोणतरी त्रयस्थ व्यक्ती आणून त्यांनी सांगितल्यानंतर ऐकेल. त्या आयांना तुम्ही काय सांगाल? मदर्स व्हॉइस अँड मदर्स टच या दोन गोष्टी वापरून बाळ प्रचंड डेव्हलप होतं. जर आनंदी आई तर आनंदी मूल इज इक्वल टू ग्रेट प्रोडक्टिव्हिटी. आई आणि मुलाच्या या जर्नीमध्ये वडिलांचा रोल किती महत्वाचा आहे? स्क्रीन टाइमशी डील कसं केलं पाहिजे पालकांनी? ही निगेटिव्ह थिंग इन अ पॉझिटिव्ह वे कसं वापरू शकतो आपण? सगळ्यात आधी जे म्हणतो आपण स्क्रीन टाइम 0 करा मुलांचा, दॅट इज अ मिथ. इम्प्रॅक्टिकल आहे आणि हा मूर्खपणा आहे. आता तुमच्या टेक्निकमध्ये कुठलं असं टेक्निक आहे की जे लिसनिंग स्किलवर मुलांचे जास्त काम करते आणि जास्त इफेक्टिव्ह आहे? सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे एक नवीन विषयावरचं पत्र. 2 महिन्यापूर्वी आपण एक फार महत्त्वाचा एक सेन्सिटिव्ह विषय हाताळला होता, तो म्हणजे ऑटिझम. आणि त्या विषयावर बोलण्यासाठी मयुरी रामदासी मॅम आपल्या चॅनलवर आल्या होत्या. त्या विषयावर जो पॉडकास्ट केला होता त्याला इतकं तुम्ही भरभरून प्रेम दिलं होतं आणि फार महत्त्वाचे प्रश्न कमेंटमध्ये तुम्ही विचारले होते. तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मलाही पडलेले अजून काही प्रश्न, तुमचे काही प्रश्न थेट आहेत तसेच. अशा गप्पांसाठी पुन्हा मयुरी मॅम पोस्टमनवर आल्या आहेत तुमच्यासाठी पत्र लिहायला. मॅम खूप खूप स्वागत आहे. Q&A टाईप आपला आजचा पॉडकास्ट असणार आहे. लोकांना जे खरंच जे फेस करतायत ते असे काही प्रश्न आहेत. आणि मागच्या वेळी गप्पांमध्ये वेळेच्या अभावामुळे जे विषय राहिले होते आपले, म्हणजे अरूला अप्रोच नक्की काय आहे, आईचा रोल किती आहे, आणि यावेळी आपण वडिलांच्या रोलवर सुद्धा काही गप्पा मारू. तर अशा विषयांनी, अशा अनुषंगाने हा सगळा विषय असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हे पत्र शेवटपर्यंत नक्की बघा आणि आम्हाला कमेंट करून अजूनही काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर सांगा. आणि पोस्टमनला सबस्क्राईब करा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडल्यावर सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला या पत्राला सुरुवात करूया. हॅलो मॅम, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. खूप खूप धन्यवाद सर्वेश, पुन्हा एकदा मला या पोस्टमनच्या प्लॅटफॉर्मवर आमंत्रित केल्याबद्दल. आणि खरंच सगळ्या व्ह्यूवर्स ज्यांनी व्ह्यू केलेला आहे, जो आपला पहिला पॉडकास्ट झाला, त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. खूप छान व्ह्यूज मिळाले, खूप छान प्रतिक्रिया त्यांच्या मिळाल्या आणि प्रश्नही खूप चांगले विचारले गेले. तर खूप आनंद होतो आहे मला आज इथे येताना. क्या बात आहे. ऑटिझमला हाताळण्यासाठी तुम्ही तुमची जी एक वेगळी टेक्निक डेव्हलप केली आहे, ज्याला अरूला अप्रोच आपण म्हणत आहोत, त्या विषयावरचेच मला काही प्रश्न आहेत. पण तिथे जाण्याच्या आधी ना थोडं कन्व्हेन्शनल थेरपी ज्या आहेत त्याच्यावर पण मला बोलायचं आहे. कारण मागच्या वेळी आपण फक्त स्पर्श केला विषयाला आणि पुढे गेलो. तर कन्व्हेन्शनल थेरपीज काय काय आहेत ऑटिझमला ट्रीट करण्यासाठी? सगळ्यात आधी तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की जसं मी गेल्या वेळेस हे सांगितलं की जेव्हा असं कळतं की आपलं मूल इतर मुलांसारखं थोडंसं दिसत नाही आहे, काहीतरी वेगळं आहे, किंवा मी काही सायन्स सांगितलेल्या होत्या, काही माइलस्टोन्स सांगितलेले होते की जर त्या गोष्टी अचीव्ह होत नाही आहेत, म्हणजे त्यातले फार महत्त्वाचे माइलस्टोन्स म्हणजे वर्षाचं मूल झालेलं आहे आणि शब्द सुरू नाही झाले आहेत, छोटे छोटे आई, बाबा, दुद्धू, भूर किंवा चल, नको असे छोटे छोटे शब्द सुरू नाही झालेत, तर इट इज अ थोडी अलार्मिंग साईन आहे ती. त्याचप्रमाणे जसं मी म्हटल्याप्रमाणे 1.5 वर्षाचं मूल झालं आहे, वाक्यात सुरुवात नाही केलेली आहे बोलायला, छोटी छोटी वाक्य फॉर्म करत नाही आहे, तर तेव्हा तीही अलार्मिंग साईन आहे. म्हणजे साधारण 1.5 वर्षाचं मूल, 1.5 वर्षाचं मूल झाल्यानंतर पालकांकडे ती सजगता आली पाहिजे की आता आपल्याला काहीतरी वी हॅव टू सीक फॉर द सोल्युशन, की काय नक्की काय आहे ह्याच्यामध्ये. पण त्यावेळेस ज्यावेळेस हे पेरेंट्स जातात आपल्या बाळाला घेऊन पिडियाट्रिशियनकडे, तेव्हा न्यूरो डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन किंवा सायकॉलॉजिस्ट त्या विषयातले तज्ज्ञ डायग्नोज करतात किंवा एक हाय रिस्क अम्ब्रेलाच्या खाली मुलांना एक ठेवतात की कदाचित बाळ हे ऑटिझम स्पेक्ट्रमवर असू शकतं किंवा काही सायन्स आहेत याच्यामध्ये. तर जेव्हा ते असं बाळ डायग्नोज होतं ऑफिशियली किंवा असे काही सिम्टम्स दिसतात, तेव्हा त्यांना काही नंबर ऑफ थेरपीज आहेत त्या रेकमेंड केल्या जातात. तर त्यातल्या ज्या प्रचलित आहेत, म्हणजे ज्या हे केल्या जातात, म्हणजे ॲडवाईस केल्या जातात, त्यातली पहिली थेरपी आहे ऑक्युपेशनल थेरपी, दुसरी असते स्पीच थेरपी, नंतर बिहेवियरल थेरपी, ABA थेरपी आणि
स्पेशल एज्युकेशन. म्हणजे ह्या 4 ते 5 थेरपीज आहेत ज्यांना रेकमेंड केल्या जातात आणि त्या थेरपीजसाठी बाळाला घेऊन जावं लागतं. तर इथे फार महत्त्वाचा मुद्दा असतो प्रत्येकाच्या मनात की नक्की थेरपी म्हणजे काय. बरोबर. तर थेरपी म्हणजे काही गोल्स, प्रत्येक एरिया. आता बाळाच्या डेव्हलपमेंटचे वेगवेगळे एरियाज असतात. तर त्या डिफरंट एरियाजसाठी डिफरंट थेरपीज या डेव्हलप केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे जर मला सेन्सरी इंटिग्रेशन म्हटलं किंवा त्याची न्यूरो डेव्हलपमेंटल ग्रोथ म्हटली बाळाची, तर मोटर माइलस्टोन्स असतात किंवा ज्याचे हे माइलस्टोन्स ग्रॉस मोटर स्किल्स, फाईन मोटर स्किल्स या सगळ्या डेव्हलप करण्यासाठी, म्हणजे थोडक्यात चालणं, बोलणं, एखादी वस्तू हाताळणं आणि या सगळ्या गोष्टी डेव्हलप करण्यासाठी जी एक रुढार्थाने मी सांगते आहे, सगळ्यांना असं कळेल या अर्थी, ती असते ऑक्युपेशनल थेरपी, की जिथे ते शिकवल्या जातात त्या गोष्टी, त्याचे डेव्हलप केले जातात सेन्सरी इंटिग्रेशन थ्रू आणि त्यांच्या थेरप्युटिक त्यांच्या अप्रोचेस थ्रू ते डेव्हलप केलं जातं. दुसरी जी थेरपी आहे ती आहे फार महत्त्वाची, ती म्हणजे ती त्याला म्हणतात स्पीच थेरपी. त्याला रेकमेंड केलं जातं, ज्याच्यामध्ये बऱ्याचदा म्हणजे मोस्ट ऑफ द केसेस मेजर सिम्पटम जे असतं ऑटिझममध्ये ते म्हणजे लॅक ऑफ स्पीच. मूल बोलू शकत नाही आहे किंवा त्याचं बोलणं लांबलेलं आहे. अशा वेळेस स्पीच थेरपी रेकमेंड होते मुलाला त्याचं कम्युनिकेशन डेव्हलप करण्यासाठी, व्हर्बल स्पीच वाढवण्यासाठी. आणि याच अनुषंगाने बिहेवियरल प्रॉब्लेम्स असतात ऑटिझममध्ये. म्हणजे एका जागी स्थिर न बसणं, एका जागी कॉन्सन्ट्रेशन करून किंवा एकाग्रतेने एखादी गोष्ट न करणं किंवा आय कॉन्टॅक्ट न देणं किंवा आवाजाला रिस्पॉन्ड न करणं, असे बरेच सिम्पटम्स असतात. मग त्यासाठी मिळून या ऑक्युपेशनल थेरपी म्हणा किंवा त्याच्याबरोबर बिहेवियरल थेरपी, ABA थेरपी, या सगळ्या अशा थेरपी काम करतात. आणि याच थेरपीसाठी, प्रत्येक थेरपीसाठी असे सर्टिफाईड थेरपिस्ट असतात. ओके. मग जेव्हा असं मुलाला रेकमेंड केलं जातं की ही थेरपीज घ्या, तेव्हा पालकांची धावपळ सुरू होते की आधी तर असे थेरपी सेंटर्स लोकेट करण्यासाठी. आधी काही ठिकाणी असं असायचं, काही वर्षापूर्वी अशी गोष्ट असायची की एक थेरपिस्ट एका टोकाला, दुसरा थेरपिस्ट दुसऱ्या टोकाला, आणि मग पालकांची धांदल उडायची की ओके, ऑक्युपेशनल थेरपीसाठी मला इथे घेऊन जायचं इतके वाजता, कारण ती थेरपीचं टाईम जे देणार आहे ती थेरपिस्ट सिलेक्ट करून त्या देतात. म्हणजे दुपारचे 3 वाजता ऑक्युपेशनल थेरपीचं वेळ आहे, नंतर 5 वाजता स्पीच थेरपी आहे, अजून सकाळच्या 11 वाजता त्याचं अजून ABA आहे. असं म्हणता सगळं त्याचं जे शेड्यूल आहे मुलाचं रुटीन, ते असं पूर्ण ऑक्युपाय करून टाकतात की जेणेकरून दिवसभर ती आईही बिझी, ते वडीलही बिझी आणि ते मूलही बिझी. तर अशा पद्धतीने ह्या थेरपीज केल्या जातात. परत थेरपीमध्ये सेशन्स घेतले जातात. मग या सेशन्सचे जे ड्युरेशन असतं ते असते, लांबी असते साधारण अर्धा तास ते 1 तास. मग या 1 तासासाठी, अर्ध्या तासासाठी काही गोल्स ठेवले जातात की या ह्याच्यामध्ये हे अचीव करायचं आहे आपल्याला, हे टार्गेट्स अचीव करायचे आहेत. अशा पद्धतीने ते केलं जातं. अशा ह्या कन्व्हेन्शनल थेरपीज आहेत ज्या सध्या आपल्या फील्डमध्ये, ऑटिझम ट्रीटमेंट फील्डमध्ये खूप प्रचलित आहेत. म्हणजे त्या मुलाला तर बिझी करताच आहे तुम्ही, त्याच्यामागे एक पालक पूर्ण वेळ त्याच्यासाठी धावपळ करतोय. म्हणजे जर दोन्ही पालक जर वर्किंग असतील तर हे किती जास्त अवघड गोष्ट आहे त्यांना. प्रचंड अवघड. म्हणजे कधी कधी या गोष्टींचा विचार करता, म्हणजे थोडक्यात सांगायचं सर्वेश, तर मी नेहमी माझ्या बरोबरच या गोष्टींचा विचार करते की देवहूतीला जेव्हा माझ्या बाळाला जेव्हा मी सस्पेक्ट केलं की डायग्नोज केलं की शी इज ऑन स्पेक्ट्रम, त्यावेळेस जे काही चालू होतं या कन्व्हेन्शनल थेरपीजच्या विश्वामध्ये, मी म्हणेन की या फील्डमध्ये, ते न पटणारं होतं. कारण अशा पद्धतीने क्लिनिशियन बेस्ड अप्रोच मला कधीच पटलेला नव्हता. व्हॉट डू यू मीन बाय क्लिनिशियन बेस्ड अप्रोच किंवा क्लिनिशियन फोकस्ड अप्रोच? म्हणजे ती क्लिनिशियन डिसाईड करते की आता काय करायचं आहे किंवा काय टार्गेट्स फिक्स करायचे आहेत, कशा पद्धतीने करायचे आहेत, कुठल्या ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या आहेत, कुठल्या पद्धतीने कुठल्या प्रिन्सिपल्सवर वर्क करायचं आहे, ती क्लिनिशियन डिसाईड करते. तो अप्रोच मला कधीच पटलेला नव्हता, कारण प्रत्येक बाळ हे युनिक असतं, प्रत्येक बाळ वेगळं. आणि एक गोष्ट मला नेहमी जाणवायची की अननॅचरल आणि कंपेल्ड व्हिज्युअल सीकिंग केलं जातं. म्हणजे त्याच्यावर आपण अजून डिटेलमध्ये पुढे जाऊन बोलूया. पण अननॅचरल म्हणजे एखादी क्लिनिकल सिच्युएशन की टेबल टॉप ॲक्टिव्हिटी, टेबल आहे, बंद रूम, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अजूनही
आईला आतमध्ये अलाउड केलं जात नाही थेरपी सेशन्सना. म्हणजे फक्त ती थेरपिस्ट आणि ते बाळ ते आतमध्ये असतं. मग बऱ्याचदा बाळ ॲडजस्ट होत नाही थेरपी सेशन्समध्ये, ते रडत राहतं अर्धा तास. आई ऐकत राहते की बाळ रडतंय नुसतं आतमध्ये, बट स्टील शी इज नॉट अलाउड टू गो इनसाइड द रूम. आतमध्ये अलाउड नाही केलं जात. कारण काय, तर आईमुळे बाळ डिस्ट्रॅक्ट होईल. म्हणजे मला हा कॉन्सेप्टच पटत नव्हता की आईला बाजूला काढून किंवा आईला ज्ञान न देता, आईला पूर्णपणे सजग न करता, तिला केपेबल न करता तुम्ही नक्की काय अचीव करताय. आणि खरंच बघायला गेलं तर तुम्ही काय अचीव करताय, काहीच अचीव करत नाही आहे. आज वर्षानुवर्ष थेरपी घेणारं जे ऑटिस्टिक बाळ आहे ते काय असं ज्याला म्हणतो आपण आउट ऑफ झोन येऊन एक नॉर्मल लाईफ किंवा एक प्रोग्रेसिव्ह लाईफ, मी नॉर्मल शब्द वापरत नाही शक्यतो, पण एक प्रोग्रेसिव्ह लाईफ, कळलं का, एक प्रगती पथावर असलेला जीवन आयुष्य जगू शकताय का ते इंडिपेंडंट झालं आहे का. तसं होत नाही. मग तिथे मला ते लिमिटेशन्स जाणवायला लागले या ठिकाणी. आणि मग प्रवास सुरू झाला की काहीतरी वेगळं यातनं घडलं पाहिजे, यातून काहीतरी वेगळं सृजन झालं पाहिजे, की हे पुरेसं नाही आहे. आणि जिथे मी आईला फोकस करत नाही आहे, थेरपी ही अशी हवी विच इज फोकसिंग द मदर. ओके. मला पण म्हणजे मी तर जाणता आहे, वय माझं बरं आहे, मॅच्युअर्ड आहे, तरी थेरपी हा शब्द ऐकला ना की कुठल्या थेरपिस्टकडे जाऊन थेरपी घ्यायची आहे, विशेषतः तुमच्या मेंटल हेल्थसाठी, तर मला पण थोडंसं ते विचित्रच वाटतं. आणि इथे तर लहान मुलांना हाताळलं जातं आहे तसं, कारण तिथे जाऊन त्याच्याशी गप्पा मारायच्या, मला काय इश्यू चालू आहे आयुष्यामध्ये आणि मी कुठल्या टेन्शनमधून जातो आहे, आणि मग तो आपल्याला ॲज अ पेशंट किंवा त्याचा क्लायंट म्हणून ट्रीट करणार आणि काही ऑप्शन्स किंवा सोल्युशन्स देणार. त्यापेक्षा मला एखाद्या मित्रासोबत चहाच्या टपरीवर उभं राहून माझे काही प्रॉब्लेम मी त्याला सांगतो, तर एखादं त्याचं सजेशन जे रिअल टाईम असतं आणि ते मला वर्क करून जातं. म्हणजे मला पण या कन्व्हेन्शनल थेरीबद्दल अशी म्हणजे असं मला कुतूहल होतं की खरंच ते वर्क करतं का. आता तुम्ही जे लिमिटेशन्स सांगितले त्याच्यावर अभ्यास करून अरुलाचा तुम्ही नवीन एक अप्रोच डेव्हलप केला म्हणू शकतो आपण. तर काय काय बेसिक विचार होता तो करण्यामागे, हा एक झालाच मगाशी तुम्ही जे लिमिटेशन सांगितले तो, आणि त्याच्यावर वर्क कसे करत गेलात, म्हणजे ते डॉट्स कसे कनेक्ट करत गेलात की जेणेकरून ते पूर्ण सर्कल आता कंप्लीट झालं आहे. अगदी बरोबर प्रश्न विचारला सर्वेश. गोष्ट अशी आहे की आधी जेव्हा आपल्याला लिमिटेशन्स कळतात ना, काहीतरी नवीन घडवण्याच्या आधी सध्या जे चालू आहे त्यात काय त्रुटी आहेत एक्झॅक्टली. हे कळणं फार महत्त्वाचं असतं. तर या कन्व्हेन्शनल थेरपीजमध्ये काही त्रुटी मला जाणवल्या. त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या 2 त्रुटी म्हणजे अननॅचरल एन्व्हायरमेंट, की मोकळा श्वास तिथे मूल घेत नाही आहे, मोकळेपणा तिथे नाही आहे त्याला. आणि दुसरी त्रुटी होती कंपेल्ड व्हिज्युअल सिकिंग. म्हणजे मुलाला शिकवण्यासाठी किंवा बाळाला त्या शिकवण्यासाठी किंवा काही टार्गेट्स अचीव करण्यासाठी सगळे टेबलटॉप ॲक्टिव्हिटीज म्हणजे फ्लॅश कार्ड. मी मागेही बोलले की प्रत्येक गोष्टीसाठी फ्लॅश कार्ड दाखवणं, प्रत्येक गोष्टीसाठी मॅचिंग, सॉर्टिंग अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटीज दाखवणं, पझल सॉल्विंग या ॲक्टिव्हिटीज दाखवणं, ह्या सगळ्या गोष्टी तिथे चालू असतात प्रत्येक. आणि मग तुम्ही कुठलीही थेरपी घ्या, कुठलाही ॲस्पेक्ट, भले ती ऑक्युपेशनल असो, स्पीच असो, ABA असो, की तिथे या गोष्टींचं वापर केला जातो इन अन अननॅचरल एन्व्हायरमेंट बाय अ क्लिनिशियन. आता मला सांग, जर 3 वाजताची तुला अपॉइंटमेंट दिलेली आहे, पण 3 वाजता तुमच्या सोयीने दिली हो तुम्ही अपॉइंटमेंट माझ्या बाळाला, पण 3 वाजता माझं बाळ आहे का त्या कंडिशनमध्ये. कदाचित त्यावेळेस त्याला झोप येत असेल, कदाचित त्याला भूक लागली असेल, कदाचित त्याला नुसतं खेळायचं असेल त्यावेळेस, किंवा त्याला घराच्या बाहेर पडून तो थकून गेलेला असेल. कारण बऱ्याचदा थेरपी सेंटर हे लांब असतात, 1-1 तासाची जर्नी करून गेलं जातं. म्हणजे नक्की आपण काय घडवतोय, आपण हे करताना एक रोबॉट सारखं ट्रीट करतोय का बाळाला, रोबॉट घडवतोय का आपण. तर हा विचार माझ्या मनात आला की म्हणून ह्या गोष्टी वर्कआउट होणार नाही आहेत. तर यासाठी म्हणून मी म्हटल्याप्रमाणे सृजन सुरू झालं, विचार सुरू झाला की नक्की काय करता डेव्हलपमेंट अशी म्हणतात ना, ज्याला आपण म्हणतो तोडफोड डेव्हलपमेंट मला दिसू शकेल मुलांमध्ये. तोडफोड, कारण कंडिशन आहे, थकतायत, थेरपिस्ट थकतीये, वर्षानुवर्ष महिनोन-महिने काम करून, आई थकतीये, बाप थकतोय, पण इम्प्रूव्हमेंट दिसत नाही आहे बाळामध्ये. ते आहेत ते तसंच आहे. ऑटिझम म्हणजे काय, स्वमग्नता आहे तसंच आहे. किंवा दिसली जरी इम्प्रूव्हमेंट तरी ती थोडी 10-20% दिसतीये, थोडंफार काहीतरी करायला लागलाय, थोडंफार काहीतरी एखाद शब्द मध्येच बोलतोय, अशा पद्धतीने ती अशी तोडफोड डेव्हलपमेंट मला दिसतीये का बाळामध्ये. तर ते बघण्यासाठी मला काय केलं पाहिजे. तर तेव्हा लक्षात आली एक गोष्ट की हे जे चाललं आहे, पहिली गोष्ट म्हणजे अननॅचरल एन्व्हायरमेंट मला क्रिएट करता कामा नये.
अननॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजे अनैसर्गिक, कृत्रिम असं वातावरण किंवा त्याच्या आजूबाजूचं वातावरण जे त्याला देतो आपण एन्व्हायरमेंट, ते तसं आधी त्यातनं त्या बाळाला बाहेर काढलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे व्हिज्युअल सिकिंग जे कंपेल्ड चालू आहे, सतत त्याच्या बघण्यावर, त्याच्या दृष्टीवर जोर दिला जातो आहे, कंपेल्ड व्हिज्युअल सिकिंग केलं जाते, त्याला व्हिज्युअल लर्नर बनवलं जातं आहे, त्याच्यावर ओव्हरकम करता आलं पाहिजे, हे बाजूला केलं पाहिजे. मग तिथे मी जसं मागच्या पॉडकास्टमध्येही बोलले, तुला प्रश्न विचारला होता की एक अंध मूल आहे आणि एक बहिरं मूल आहे, त्यातलं कुठलं मूल बोलायला लागेल? तर जे अंध आहे ते. म्हणजेच काय, तर सगळ्यात आधी जो गंभीर प्रॉब्लेम आहे ऑटिझमचा तो समजून घ्या. तो म्हणजे लॅक ऑफ स्पीच. मूल बोलत नाही आहे, ते जगाशी त्याचं वय काही असेल पण त्याच्या लेवलवर ते कनेक्ट होऊ शकत नाही आहे, व्हर्बली बोलून कनेक्ट होऊ शकत नाही. अरे हा त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, हे आधी रिअलाईज करा. म्हणून अप्रोच असा डेव्हलप केला गेला जो रूट कॉज ॲनालिसिसवर बेस्ड आहे. यू हॅव टू फाइंड द रूट ऑफ इट. आणि कन्व्हेन्शनल थेरपीज काय करतात? सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देतात. आता एक साधं उदाहरण मी देते. ॲलोपॅथी आपण घेतो की मॉडर्न मेडिसिन, ओके, आणि एक असतो आयुर्वेद. जर आपण एक उदाहरण घेतलं तर काय होतं बऱ्याचदा की ही ॲलोपॅथी आहे ती सिम्टम्सवर वर्क करते. म्हणजे काय, सर्दी झाली आहे, चला हे औषध घेऊन टाक, सर्दी बरी होईल, खोकला बरा होईल, हे होईल. पण हा खोकला कशामुळे होतो आहे, ही सर्दी सारखी का होती आहे, या रूट कॉजवर वर्क केलं जात नाही. तसंच ऑटिझमवर चाललेलं आहे. या सध्याच्या जगात हे प्रकरण चाललेलं आहे की पीपल आर ट्रीटिंग सिम्प्टोमॅटिकली. म्हणजे मूल असं हात हलवतं आहे तर हे असं करा, मग तो कमी करेल. मूल खूप ओरडतं आहे, मग हे असं करा, 1 2 3 गोष्टी करा, तर करते. टेम्पररी वाटतं तर शांत झालं आहे, पण ते मुळातनं जात नाही. पण जर मुळातनं ते घालवायचं असेल, त्याचे सिम्पटम्स घालवायचे असतील आणि सगळ्यात जो बेसिक प्रॉब्लेम आहे लॅक ऑफ स्पीच, कम्युनिकेशन, त्याच्यावर वर्क करायचं असेल तर बाळाचं ऐकणं, लिसनिंग स्किल्स डेव्हलप करणं अतिशय आवश्यक आहे. यू हॅव टू फोकस ऑन लिसनिंग स्किल्स डेव्हलपमेंट. मग तिथे जाऊन तो अभ्यास सुरू झाला. देवहूतीला वाढवताना प्रत्येक दिवस माझ्यासाठी ट्रायल अँड एरर होता. तिला वाढवताना त्या गोष्टी करत गेले आणि खरंच आज त्या हातून जे सृजन घडलं, त्या हातून जे क्रिएशन घडलं, त्याला अरुला म्हणतात. कळलं? आणि अरुला या शब्दाचा अर्थच मुळी अल्टिमेट बाइंडिंग एनर्जी, अरुलय या शब्दातून आलेला आहे. अरुला म्हणजे अशी वैश्विक एनर्जी, अशी वैश्विक शक्ती, बंध, मी म्हणेन वैश्विक बंध, जो आईला बाळाशी आणि बाळाला आईशी जोडून ठेवतो, त्याला अरुला म्हणतात. या कन्व्हेन्शनल थेरपीच्या लिमिटेशन्सवर आपण बोललो, त्यानंतर अरुलाची तुम्ही कमेंट्समेंट केली. तर आता तुमच्या टेक्निकमध्ये कुठलं असं टेक्निक आहे की जे लिसनिंग स्किलवर मुलांचे जास्त काम करते आणि जास्त इफेक्टिव्ह आहे? लिसनिंग स्किल्स जेव्हा डेव्हलप करायचे असतात ना, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं असतं, म्हणजे अगदी 1-1.25 वर्षाचं मूल जरी असलं तरी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते कमांड फॉलोईंग डेव्हलप करणं. पहिली टेक्निक आहे टू डेव्हलप कमांड फॉलोईंग, दॅट इज इन्स्ट्रक्शन फॉलोईंग. याला कमांड फॉलोईंग म्हणजे काय, एखादं कमांड देतो, एखादी गोष्ट करायला सांगतो आहे आपण बाळाला, तर ती त्याने केली पाहिजे. म्हणजे अगदी 1-1.25 वर्षाचं बाळ असेल तरी हा ग्लास टेबलवर ठेव, दार जरा लोटून घे, तो मोबाईल आणून दे, हे छोट्या याला म्हणतात कमांड्स. त्याच्यावर काम करणं सुरू करणं, ती पहिला टप्पा आहे. आणि त्याच्यासाठी अरुलामध्ये एक सुंदर टेक्निक आणि मी म्हणेन की हायरार्की, अशी लेवल्स डेव्हलप केलेले आहेत. देर इज समथिंग कॉल्ड ॲज, पहिली लेवल जी आहे ती आहे व्हर्बल क्ल्यूज. म्हणजे कमांड देताना एखादी गोष्ट, आता माझं बाळ ऐकत नाही आहे, ते शिकत नाही आहे, ते कमांड फॉलो करत नाही आहे, मी म्हणते आहे जरा माझ्याकडे ये, बस मांडीवर, येत नाही आहे, किंवा मी त्याला छोटीशी गोष्ट सांगितली, दरवाजाला कडी लाव किंवा दरवाजा कडी किंवा पंखा बंद कर, नाही करत आहे. मग ते बाळ अगदी 1-1.25 वर्षाचं असेल तर 10 वर्षाचं असेल, कितीही, ते कमांड फॉलो करत नाही आहे. मग अशा वेळेस क्ल्यू बेस्ड टेक्निक अरुलाने डेव्हलप केलेली आहे. ती पहिली टेक्निक त्यातली आहे, पहिला क्ल्यू आहे तो आहे व्हर्बल क्ल्यूजचा. व्हर्बल म्हणजे बोलून आधी दाखवायचं आणि बघायचं बाळ करतं आहे की नाही. पहिला क्ल्यू हा व्हर्बल. बऱ्याचदा काय होतं, मुलं बोलल्यानंतर मी कमांड दिली आहे पण ती समजत नाही आहे, करत नाही आहे. मग दुसरा क्ल्यू दिला जातो, तो आहे पॉइंटिंग ऑर जेस्चर्स हा क्ल्यू. पॉइंटिंग किंवा ॲक्शन्स हा क्ल्यू. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल
माझ्याकडे आता हातात इथे मोबाईल आहे, तो मला बाबांना नेऊन द्यायचा आहे, त्याला सांगायचं आहे, तर मी हातात असं दाखवणार पॉइंटिंग करून, बाळा हा मोबाईल आहे ना, तो बाबांना नेऊन दे. ओके, इथे काय आलं, पॉइंटिंग आणि जेस्चर्स आले. ते करूनही जर मूल करत नाही आहे, पॉइंटिंग करतं आहे, मी दाखवते आहे, जेस्चर्स दाखवतो आहे, करत नाही, मग तिसरा क्ल्यू आहे, तो आहे फिजिकल क्ल्यू. आणि त्याच्यामध्ये इतकं सोपं केलं जातं की बाळाचा हात हातात घेऊन त्याला फिजिकली क्ल्यूज दिले जातात की हा मोबाईल उचल, त्याच्या हाताने तो उचलला जातो आणि चल आता बाबांकडे घेऊन चल, हा बाबांच्या हातात द्यायचा. म्हणजे या 3 लेवल्सवर शांतपणे पेशंटली जर वर्क केलं तर हळूहळू जी बाळं फिजिकल क्ल्यूने आधी फक्त ऐकतात ती पॉइंटिंगवर येतात. पॉइंटिंग ऐकायला लागली, कळायला लागलं त्यांना की मग ते व्हर्बल क्ल्यूजवर येतात आणि अशा पद्धतीने त्यांचं ऐकणं डेव्हलप होतं. ही एक छोटीशी टेक्निक मी सांगितली आहे, वन ऑफ द हंड्रेड्स ऑफ टेक्निक्स ऑफ अरुला. ओके, ही एक छोटी टेक्निक मी तुला सांगितली आहे, पण ही फार महत्त्वाची आहे. बरं, नुसतं इन्स्ट्रक्शन गिविंग हे फक्त हा मोबाईल दे एवढंच नाही, तर इन्स्ट्रक्शन्सच्या पण लेवल्स आहेत. अशा 4 लेवल्स आपण डेव्हलप केलेल्या आहेत. सिंगल स्टेप कमांड, सिंगल स्टेप कॉम्प्लेक्स कमांड, डबल स्टेप सिम्पल कमांड, डबल स्टेप कॉम्प्लेक्स कमांड, डबल स्टेप रिलेटेड कमांड्स, डबल स्टेप अनरिलेटेड कमांड्स, असे बरेच प्रकार हे अरुलाचे स्वतःच्या हे संशोधन आहे. अरुलाने हे डेव्हलप केलेलं आहे अशा पद्धतीने. ओके, आता या अप्रोचमध्ये आईचा प्रचंड महत्त्वाचा रोल आहे तुम्ही सांगितलं. पण अनेक आया अशा पण आहेत, की ज्या हा विचार करतात, की मी सांगितल्यानंतर लेकरू ऐकणार नाही. कोणतरी त्रयस्थ व्यक्ती आणून त्यांनी सांगितल्यानंतर ऐकेल. त्या आयांना तुम्ही काय सांगाल, की आईचं आणि मुलाचं, मुलीचं त्यांच्या लेकराचं किती महत्त्वाचं नातं आहे आणि आईनेच मुलावर, मुलीवर काम करणं किती महत्त्वाचं आहे? अगदी मी म्हणेन 90% केसेसमध्ये सर्वेश तू आत्ता जे सांगितलंस की असा प्रश्न असतो हो. आईचा मदर्सचा हा प्रश्न असतोच, माझं काही ऐकत नाही. बरोबर. बाकी कोणी बाबांनी ओरडून सांगितलं, एक धपाटा मिळाला की ते ऐकतं. पण इथेच मी त्या आईयांना सांगू शकते की बऱ्याचदा काय होतं माहिती आहे, आपल्यालाच आपल्या ताकदीची ओळख नसते. आई म्हणून आपण काय आहोत किंवा आई म्हणून मी कर्तव्य वगैरे ह्या भाषेत जाणार नाही, पण आई म्हणून माझं पोटेन्शियल काय आहे हेच आपल्याला माहीत नसतं. एक आई काय करू शकते आणि तिच्या लिमिटेड वेळामध्ये, असं नाही की 24 तास बाळाशी बांधून राहिलं पाहिजे की त्याच्या मागे मागे फिरलं पाहिजे. एखादी आई 1 तास जरी देऊ शकत असली दिवसाचा, तरी तिच्याकडे काय पोटेन्शियल आहे हेच तिला माहीत नसतं. तर अशा आयांना मी नेहमी सांगते की 2 गोष्टी ना तुम्हाला निसर्गदत्त दिलेल्या आहेत, देवाकडून तो आशीर्वाद मिळालेला आहे. ज्या क्षणी तुम्ही आई झालात, म्हणजे अगदी बाळ पोटात असल्यापासून 2 गोष्टी तुमच्याकडे दिलेल्या आहेत फार ताकदीच्या. त्या कोणत्या गोष्टी आहेत? पहिली गोष्ट म्हणजे तुझा आवाज आणि दुसरी गोष्ट तुझा स्पर्श. युअर व्हॉइस अँड युअर टच. ह्या इतक्या अतिप्रचंड ताकदीच्या गोष्टी आहेत की त्याने तू बाळाला पूर्णपणे घडवू शकते. आणि मी घडवणं म्हणजे असं काहीतरी फार काही मोठं काही व्यक्तिमत्व हा म्हणत नाही आहे, पण तो बंध आणि एक डेव्हलपिंग आणि एक डेव्हलप्ड आणि प्रोग्रेस्ड चाइल्ड, ज्याला आपण होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणतो, अष्टपैलू किंवा सगळ्या पैलूंनी झालेली त्याची जी वाढ आहे, ते करण्यासाठी म्हणून तुझ्याकडे सगळं आहे. मग त्याच्यासाठी तुझं काही शिक्षण किती असलं पाहिजे, तुझं अजून तुझा इंटलेक्ट किती असला पाहिजे किंवा तुझ्याकडे किती पैसा असला पाहिजे, ह्या गोष्टी मॅटर करत नाहीत. तर या 2च गोष्टी मॅटर करतात, तुझा आवाज आणि तुझा स्पर्श. आणि अरुलामध्ये आय ऑलवेज से दिस इज द सिक्रेट रेसिपी. त्या आईच्या आवाजाचा आणि त्या स्पर्शाचा अशा पद्धतीने अभ्यास करून तिला तिची जे टोटल हा जो कोर्स आहे, हा कम्प्लीट प्रोग्राम जो डेव्हलप केला गेला आहे, या 2 बेसिसवरच की व्हॉट आर वी युटिलायझिंग, मदर्स व्हॉइस अँड मदर्स टच, या 2 गोष्टींचा अंतर्भाव करून, या 2 गोष्टी वापरून बाळ प्रचंड डेव्हलप होतं. आहेत केसेस तुमच्याकडे अशा काही केस स्टडीज? केसेस म्हणजे मी नेहमी सांगते की अरुला, जसं मी म्हटल्याप्रमाणे, कारण रूट कॉज ॲनालिसिस, रूटवर आपण काम करतोय. मग ज्याच्या रूटवर आणि मुळावर आपण काम करतोय तिथे फेल्युअर येईल का? फेल्युअर रेट इज नेग्लिजिबल. म्हणजे मी नेहमी सांगते की अरुलामध्ये सक्सेस रेट, समबडी आस्क मी, इट इज 99.99999999% असं मी सांगते नाही का. कारण आणि ज्याचे काही कुठेतरी ग्लिचेस येतात किंवा कुठे काही प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यात बरेच अनेक गोष्टी पण असतात, मेडिकल इश्यूज असतात, फॅमिली इश्यूज असतात किंवा काय. इथे सगळ्यात महत्त्वाचं हा सक्सेस का आहे, त्या अरुलाच्या डेफिनेशनमध्येच
ते मेन्शन केलेलं आहे मी की इट इज अ मदर सेंटर्ड अप्रोच अँड चाइल्ड डिरेक्टेड अप्रोच. मदर सेंटर्ड अप्रोच म्हणजे एखादी आई जेव्हा कॉन्टॅक्ट करते, एखादी वडील जेव्हा कॉन्टॅक्ट करतात, एखादी फॅमिली अरुलाला, त्यामुळे अरुलात एनरोलमेंट म्हणजे त्या बाळाची ट्रीटमेंट तर आहेच आहे. ते बाळ तर बरं होणारच आहे, कारण त्याला त्याची बेस्ट थेरपिस्ट मिळणार आहे त्याच्या आईच्या रूपात. पण आईवर काम खूप खोलात केलं जातं, कारण माझ्यासाठी आईची फिजिकल, मेंटल, तिची सोशल, स्पिरिच्युअल, इमोशनल ही सगळी जी हेल्थ आहे, ही जी तब्येत आहे, ती अत्यंत महत्त्वाची आहे. वन्स दॅट इज वर्कड अपॉन, देन बाळ आपोआप डेव्हलप व्हायला जातं. कारण इक्वेशनच सेट करतो आपण, आनंदी आई तर आनंदी मूल. जर आनंदी आई तर आनंदी मूल इज इक्वल टू बरोबर ग्रेट प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे खूप छान आउटकम्स. तर असं माझं या सगळ्या आयांना सांगणं आहे की हे जे तुम्ही म्हणता माझं ऐकतच नाही, ते तुझं ऐकत कसं नाही, ते आता फक्त माझंच ऐकतो, हा प्रवास होतो अरुलामध्ये. एक फॅक्टर आपण मागच्या गप्पांमध्येही इग्नोर केला, आताही इग्नोर होतोय थोडा, तो म्हणजे वडील. आई आणि मुलाच्या या जर्नीमध्ये वडिलांचा रोल किती महत्त्वाचा आहे? वडिलांनी आईसोबतच त्या बाळाला कसं अप्रोच झालं पाहिजे? खूप सेन्सिटिव्ह हा विषय आहे. बऱ्याच म्हणजे जेव्हा जेव्हा चर्चा होतात किंवा विचारलं जातं, तेव्हा अजूनही म्हणजे मी अजून एका ठिकाणी जेव्हा असं वडिलांच्या रोलबद्दल बोलले होते, तेव्हा ज्या कमेंट्स आलेल्या होत्या ना सर्वेश, त्या खूप हृदय हेलावून टाकणाऱ्या होत्या की तसा नाही मिळत सपोर्ट, असं तसं बरंच काही काही, म्हणजे खूप आपलं मन मोकळं केलं होतं आयांनी. की आणि कसं होतं बऱ्याचदा मूल नॉर्मल असेल, न्यूरोटिपिकल असेल, सो कॉल्ड ओके असेल तरी चालून जातं रे. पण ज्या क्षणी मूल काहीतरी वेगळं असतं, न्यूरोडायव्हर्जंट असतं, ते स्पेशल असतं, हे जेव्हा कळतं, तेव्हा कळत न कळत डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली दोष तो असतो ना, तो आईला दिला जातो. अजूनही आपल्या समाजाची ती धारणा आहे. म्हणजे जर बाळाला काही प्रॉब्लेम झाला, हा तुझ्यामुळे झाला, तू काहीतरी वेगळं केलंस, काहीतरी विचित्र केलंस, तू खाल्लं नसशील, तू हे केलं असशील, ते केलं असशील, म्हणून मूल असं झालं, असा एक पद्धतीचा दोष दिला जातो. आणि हा दोष बऱ्याचदा काय म्हणते, स्त्रियांना किंवा आयांना खूप त्यांचं मानसिक खच्चीकरण करणारा असतो. म्हणजे जी आई आनंदीच नसेल, जिचा आईचा एवढ्या बाळाचा प्रॉब्लेम असेल, जे बाळ 5 वर्षाचं 7 वर्षाचं होऊन पण त्याला शी आणि शू करायचं भान नसेल, त्या आईकडे तुम्ही म्हणजे त्या आईची मेंटल स्टेट किंवा तिचं मानसिक धैर्य काय असेल मला सांग सर्वेश. ती पूर्णपणे डिप्रेस झालेली असते. तर तिला डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी डेफिनेटली अरुला टीम तर वर्क करतेच, खूप छान काम होतं. पण तिच्यासाठी जो अत्यंत जवळचा जिवलग जी व्यक्ती असते ती म्हणजे नवरा, किंवा ज्याला बाप म्हणतो आपण, बाळाचा बाप किंवा बाळाचे वडील, बाबा, हा खूप खूप महत्त्वाची व्यक्ती आहे ती. तर इथे मी असं म्हणत नाही की त्याने या बाबांनी, ते ना नोकरी करतात, बऱ्याचदा दिवसभर बाहेर असतात आणि ऑल, सगळी जबाबदारी अगदी आईसारखीच करावी किंवा सगळंच करावं असं माझं मत नाही आहे. हे म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर आहे. आई, खरं सांगू का, शी इज केपेबल ऑफ केटरिंग द चाइल्ड, डेव्हलपिंग अ चाइल्ड. तिच्याकडे ते नैसर्गिकरित्या ते दान तिला मिळालेलं आहे, त्या क्वालिटीज तिच्याकडे आहेत की तिच्या स्पर्शाने आणि तिच्या आवाजानेच ते मूल डेव्हलप होत जाणार आहे. पण ते मूल डेव्हलप करताना तिच्या आनंदाकडे, तिच्या हॅपीनेस कोशंटकडे त्या बाबाने बघणं फार गरजेचं आहे. आणि ही जाणीव ठेवणं की बाकी काही नाही, पण मी तुला सपोर्ट करतो आहे, मला वेळ देता येत नाही, हरकत नाही, किंवा वेळ कमी देता येतो आहे, हरकत नाही, पण ती जाणीव ठेवणं की माय वाईफ इज डुईंग इमेन्सली ग्रेट जॉब. ती बाळाला डेव्हलप करते ना, ती तिच्यासारखं काम कोणी करत नाही आहे जगात. ती एवढं डेव्हलप करते आहे बाळाला, ती एवढी मेहनत घेते आहे, त्या मेहनतीला ॲक्नॉलेज करणं, पाहणं आणि बोलून दाखवणं, प्रकट करणं, ते फार महत्त्वाचं आहे. खरंच सांगते मी तुला सर्वेश, एखाद्या आईसाठी ती एखादं काहीतरी काम करते आहे, बाळाला घेऊन बसली आहे, एखादी ॲक्टिव्हिटी करते आहे, ते करता करता एखाद्या चहाचा कप तिला आणून देणं, तिलाची 2 मिनटं बोलणं की अरे किती वेळची तू करतेस, छान, किंवा प्रोग्रेस दिसायला लागल्यानंतर खूप छान प्रोग्रेस करतो आहे, हां, तर होल क्रेडिट गोज टू यू. हे असे 4 गोष्टी
सांभाळणं, प्रेम करणं तिच्यावर आणि तिला सांभाळून घेणं हे खूप खूप महत्त्वाचं असतं. आणि ते एखादा बाबा जेव्हा करायला लागतो ना, तेव्हा ओव्हरऑल स्त्रीची पण जी आहे, आईची पण मेंटल हेल्थ खूप बरोबर. बेटर व्हायला लागते, खूप चांगली व्हायला लागते. तिच्याकडे आत्मविश्वास येतो दुसऱ्या, कारण जग एका बाजूला आणि बरोबर. नवरा एका बाजूला अशी गोष्ट Exactly, असते. exactly. त्यामुळे तिच्याकडे तो आत्मविश्वास यायला लागतो आणि मोठमोठ्या गोष्टी अचीव्ह व्हायला लागतात या ह्याच्यातून. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट जर द्यायचंच असेल तर फिजिकल जी आपण मी म्हणतो वडिलांनी ते नेमकं करावं. खूप मस्ती करणं, खेळणं, दिवसाचा 1 तास तरी काढावा. रात्रीचा असेल, ऑफिसमधून आल्यानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी रोज रात्री अर्धा तास 1 तास मुलांची ना भरपूर मस्ती करावी. कुठलं थेरपी सेशन घेऊ नये, पण भरपूर मस्ती करावी. आणि ती मस्ती करणं, त्यांना हसवणं, नाचणं त्यांच्याबरोबर, खिदळणं, घरात एक प्रकारचा कल्ला करणं, हे जरा बाबाने करावं. कारण रात्रीपर्यंत ना आई थकलेली असते सगळ्या गोष्टी करून दिवसभर. तर थोडंसं ही हॅज टू टेक इन हिज हँड आणि गोष्टी खूप चांगल्या होते. मला वाटतं हे फक्त ऑटिस्टिक केस असणाऱ्या मुलांनाच लागू नये, हे जनरलच लागू आहे. अगदी. जर तुमची बायको पूर्ण वेळ त्या मुलाला देऊन जर त्याला सांभाळते आणि मोठं करते, तर तिला एक टोकन ऑफ अप्रिसिएशन अगदी आणि खूप छान करते तेवढं म्हटलं रिस्पेक्ट, तरी. मी म्हणते एक्झॅक्टली. रिस्पेक्ट देणं. बरोबर. आज आपल्याकडे अजूनही नोकरी करणारी स्त्री जेव्हा घरी संध्याकाळी येऊन 1 तास देते किंवा 2 तास देते आपल्या मुलाला, तशी पण परिस्थिती आहे. आणि दुसरी काही एखादी आई आहे माझ्याकडे की तिने करिअर वगैरे सगळं बाजूला ठेवलं आहे सध्या. ती पूर्ण 1 वर्षभर कॉन्सन्ट्रेट करणार आहे बाळावर. ती पूर्ण वेळ त्या अरुलाचा जो काही 1 वर्षाचा पिरियड असणार आहे, तो पूर्ण त्या कोर्समध्ये, त्या प्रोग्रॅममध्ये ती जीव ओतून काम करणार आहे. त्यावेळेस रिस्पेक्ट देणं, ह्या सगळ्या तिच्या सगळ्या या सगळ्या इमोशनल या सगळ्या गरजा पूर्ण करणं, तिची काळजी घेणं, हे मला वाटतं बाबाचं काम आहे. आणि ते काही अवघड नाही आहे करणं, असं मला वाटतं. आता पुढचा प्रश्न जनरलच सगळ्यांना लागू आहे, की सध्या मुलांच्या डेव्हलपमेंटमध्ये बाधा येते किंवा अनेक मुलं हवे तशी डेव्हलप होत नाही. याचं एक खापर फोडलं जाते स्क्रीन टाईमवर. त्यांच्या हातात मोबाईल असतो, बरंच काय ते बघत असतात. कार्टून्स जे 2015 पासून जी इंटरनेट क्रांती झाली, सगळ्यांना वाटलं, की अरे किती भारी यंत्र आलंय हे, इतकं इझी नेट आलंय, की मुलांच्या हातात दिलं, की मुलं आपलं ते मोबाईल दाखवलं, की जेवण पण पटपट करतात. 10 वर्षात त्याचे फार दुष्परिणाम दिसायला लागले. तर स्क्रीन टाईम हा 0 करणं हा एक चांगला ऑप्शन आहे का? आणि स्क्रीन टाईमशी डील कसं केलं पाहिजे पालकांनी? ही निगेटिव्ह थिंग इन अ पॉझिटिव्ह वे कसं वापरू शकतो आपण? अरुलामध्ये वन ऑफ द टेक्निक्स हॅज बीन डेव्हलप्ड. काही टेक्निक्स डेव्हलप केल्या आहेत स्क्रीन टाईम युटिलाइज कसा करायचा. सगळ्यात आधी जे म्हणतो आपण स्क्रीन टाईम 0 करा मुलांचा, दॅट इज अ मिथ. इट्स अ मिथ. अत्यंत धादांत खोटं आहे हे, की इम्प्रॅक्टिकल आहे आणि हा मूर्खपणा आहे. हां, 1 वर्षाच्या बाळाच्या हातात तुम्ही मोबाईल देताय तर तो गाढवपणाच आहे. स्क्रीन टाईम 0 करायचा, याच्यामध्ये मोबाईल शक्य तितका अवॉइड करणं, पण टी व्हीचा एक्सपोजर बाळांना देणं आणि तो कसा दिला पाहिजे हे अरुणामध्ये खूप छान वर्कआउट आम्ही करतो त्याच्यावर. देर इज नथिंग कॉल्ड ॲज 0 स्क्रीन टाईम. स्क्रीन टाईम हॅज टू बी गिवन, दिला पाहिजे, पण तो कशा पद्धतीने दिला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. थोडक्यात तुला सांगते, टी व्हीचा एक्सपोजर मुलांना असणं खूप खूप आवश्यक आहे. कारण टी व्हीमध्ये बघताना, पण तो कसा दिला पाहिजे, टी व्हीमध्ये बघताना जे सिनेमा असेल किंवा एखादा मूव्ही असेल किंवा एखादं छान काहीतरी डॉक्युमेंटरी असेल किंवा जे काही असेल, हे देताना, दाखवताना ती कशा पद्धतीने दाखवली गेली पाहिजे ते महत्त्वाचं आहे. यासाठी मी नेहमी सांगते की जर मूल 2.5-3 वर्षाचं आहे तर टी व्हीचा एक्सपोजर त्याला मिळायला पाहिजे. अशा अत्यंत सुंदर मूव्हीज ज्याला म्हणतो, सिनेमे असे आहेत की जे मुलांसाठी खूप खूप सुंदर आहेत. त्यांची भाषेची वाढ करण्यासाठी, त्यांच्यात क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करण्यासाठी, त्यांचं कॉग्निशन डेव्हलप करण्यासाठी, प्रॉब्लेम सॉल्विंग डेव्हलप करण्यासाठी, डिसिजन मेकिंग डेव्हलप करण्यासाठी. पण ते कसं वापरलं गेलं पाहिजे, मी उदाहरण देते. फॉर एक्झाम्पल, एक सिनेमा घे तू, लायन किंग. हा फार डिझनीचा जो सिनेमा आहे. सिम्बा त्याच्यामध्ये आहे, वडिलांचं नाव मुफासा आहे आणि त्या सिम्बाची ही स्टोरी आहे सगळी. आता जेव्हा मला हा सिनेमा स्क्रीन टाईम द्यायचा आहे, मी देणार. हा सिनेमा मला आज दाखवायचा आहे माझ्या बाळाला. सिनेमाची लेंथ आहे, पकडून चाल 1.5-2 तास. ओके. मी बसवताना मुलाला आधी पहिली गोष्ट म्हणजे हा मोबाईलवर दाखवायचा नाही, हा मोठ्या स्क्रीनवर म्हणजे टी व्हीवर तो दाखवायचा. मग तुम्ही तो
सर्च करा नेटफ्लिक्सवर, ॲमेझॉनवर, कुठे कुठे ते आहेतच ते सिनेमे सगळे. तर तो दाखवल्यानंतर 15 ते 20 मिनटं प्रत्येक वेळी असे ब्रेक करायचे, 15-15 मिनटाचा ब्रेक पूर्ण दिवसभरात. आणि 15 ते 20 मिनटाच्या वर बसवायचा नाही आहे, बरं. कळलं. आणि दॅट टू अंडर द मदर्स कंट्रोल. बरं. म्हणजे आता पिक्चर बघायला बसायचं आहे आपल्याला, मग अगदी 1.5-2 वर्षाचं बाळ असेल त्याला मांडीवर घेऊन बस, मोठं असेल बाजूला घेऊन बस, मांडीवर घे आणि तो पिक्चर बघायला बसणं. यामध्ये पिक्चरचा तर पिक्चर चालूच आहे, पण आईचा रोल इथे येतो. जी टेक्निक आपण अप्लाय करतो इथे ती आहे पॅरलल टॉक टेक्निक, बरं. ज्याच्यामध्ये आय एम सॉरी ती टेक्निक असते इन्सिडेंटल टीचिंग टेक्निक. हां. इन्सिडेंटल टीचिंगमध्ये काय केलं जातं की आता सिनेमा चालू आहे, तो सिम्बा पळतोय, त्याच्या बाबांच्या कडेवर तो जातोय किंवा खेळतोय. हे तो बघत असताना आई कमेंट्री देणार हलक्याशा आवाजात बाळाच्या बाजूला, बघ तो सिम्बा पळतोय, हा तो आता बाबांकडे गेला, तो बाबांच्या खाली त्यांच्या पायाच्या खाली गेलाय, अरे बापरे तो मोठा आला ना स्कार धावत, आता तो मारणार सिम्बाला, अरे बापरे. म्हणजे हे काय चाललंय, आईची कमेंट्री, इन्सिडेंटल टीचिंग चाललंय. तो सिनेमा चाललाय इंग्लिशमध्ये, काही असू दे, आईची मातृभाषा आहे मराठी, ती त्याच्यात बोलतीये, किंवा जर इंग्लिश असेल कुठलीही भाषा असू दे ती, त्याच्यात हे करणं. याच्यामध्ये काय होतं, सिनेमा बघणं हा एक वन वे फक्त मेसेज राहत नाही, तर इट बिकम्स अ 2 वे कम्युनिकेशन फॉर द चाइल्ड, दॅट यू आर स्टिम्युलेटिंग युअर चाइल्ड्स ब्रेन वाईल वॉचिंग दॅट मूवी. डोळे इथे तो करतोय, तो ग्रास्प करतोय त्या गोष्टीला. आणि इमोशन्सच्या डेव्हलपमेंटसाठी जे ऑटिझम केसेसमध्ये किंवा इतर न्यूरोडायव्हर्जंट केसेसमध्ये इमोशन्स आर नॉट एक्सप्रेस्ड इन प्रॉपरली, त्यांना करता येत नाहीत बाळांना इमोशन्स डेव्हलप, आणि एक्सप्रेस करता येत नाही. अशा वेळेस असे जे ॲक्टिव्हिटीज आपण करतो, सुरुवात करतो, त्याच्यामुळे त्यांचं इमोशनल एक्सप्रेशन्स असं वाढायला लागतं. ओके, तर अशी हे एक टेक्निक आहे की स्क्रीन टाईम 0 अजिबात करू नका. पण हातात मी काय देते आहे, अशा 15-15 मिनटं, परत त्याच्यानंतर मी 1 तासाचा ब्रेक घेतला ना, परत 15 मिनटं त्याला घेऊन बसा, जिथे सिनेमा थांबला होता तिथून परत सुरू करा. असं करत करत तो सिनेमा पूर्ण करा दिवसाचा. अशा पद्धतीने स्क्रीन टाईम हा दिलाच पाहिजे, कारण हायर लँग्वेज फंक्शन हे चांगल्या मूव्हीज बघून, चांगले सिनेमे बघून ते डेव्हलप करण्याची ताकद आईमध्ये आहे बाळाचं. फार महत्त्वाचं आणि इन्साइटफुल उत्तर होतं आहे, कारण सध्या ही थिन लाईनच कळत नाही आहे लोकांना, की किती वेळ दाखवावं. आणि बरेचदा कामाच्या गडबडीमध्ये पालक इतके आहेत ना, की एकदा लावून दिलं की बाळ शांत बसतंय, आणि ते शांत जे बसतंय आणि नंतर त्यांची तक्रार असते, आता शांतच बसतंय, आता बोलतच नाही आहे. त्यामुळे खूप थँक्यू या उत्तराबद्दल. एक प्रश्न घेऊयात आपण कमेंटमध्ये, मागच्या वेळी एका व्यक्तीने विचारलेला, फार महत्त्वाचा प्रश्न मला वाटला तो. माझा मुलगा 2 वर्षांचा आहे. डॉक्टरांनी त्याला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर सांगितलं आहे. डॉक्टरांनी स्क्रीन टाईम बंद करायला सांगितलं आहे. त्याचे बिहेवियर नॉर्मल आहे, पण आवाज दिला की बघत नाही आणि बोलत नाही. प्रचंड चिडचिड करतो. आम्ही मागच्या 8 दिवसापासून त्याचा स्क्रीन टाईम अचानक 0वर आणला आहे. थोडी इम्प्रूव्हमेंट आहे, पण आजार कायमचा जाऊ शकतो का, की हा आयुष्यभर राहील? स्क्रीन टाईम 0बद्दल मी आत्ताच सांगितलं उत्तर तुम्ही. दिलेलं आहे हो. की तसं काही करायची आवश्यकता नाही आहे. आणि कधी सांगते, ज्या बाळाला 2-4 तासांचा एक्सपोजर आहे, त्याला तुम्ही एकदम 0 स्क्रीन टाईम दिला तर देर इज Exactly. समथिंग कॉल्ड ॲज विड्रॉल सिम्पटम्स. आणि त्यात तो जर मोबाईल असेल तर अजून एक्झॅक्टली. आणि त्याच्यामुळे अग्रेशन्स वगैरे वाढू शकतात. थोडंफार डेव्हलपमेंट पण दिसते. पण मी म्हटल्याप्रमाणे आत्ता जे मी याच्या आधी उत्तर दिलं की स्क्रीन टाईम किंवा टी व्ही टाईम त्याचा अशा पद्धतीने वापरला तर खूप छान इम्प्रूव्हमेंट दिसेल आणि ते लर्न पण करेल. दुसरा प्रश्न ह्यांनी जो विचारला आहे की आजार जाऊ शकतो का का आयुष्यभर टिकेल, मुळात मला असं विचारायचं आहे की आजार हा शब्द आपण का वापरतो आहे. आजार हा शब्द वापरता कामा नये. बरं, आजार हा शब्द तुम्ही वापरताय कशासाठी, कारण त्याचे काहीतरी नेगेटिव्ह बिहेवियर्स दिसत आहेत, नेगेटिव्ह इम्पॅक्ट आहे, किंवा जे अनवॉन्टेड त्याची डेव्हलपमेंट होत नाही आहे म्हणून त्याला तुम्ही आजार म्हणताय. पण आजार न म्हणता त्याला एक कंडिशन म्हणा किंवा त्याला एक एक्सटेंडेड बिहेवियर म्हणा, की सध्या जे आहे योग्य डिरेक्शनमध्ये, योग्य दिशेने आणि अप्रोप्रिएट अप्रोच ज्याला म्हणतो, जर इम्प्लिमेंट केला गेला, जर तो अंगीकारला आणि त्याच्यावर काम केलं गेलं तर डेफिनेटली त्याच्यात कुठलेही सिम्पटम्स पुढे जाऊन राहणार नाहीत आणि ते अत्यंत सुंदर पद्धतीने मूल, ऑटिस्टिक मूल डेव्हलप होतं. हे मला त्यांना सांगायचं आहे. क्या बात आहे मॅडम. थोडं अरुलाच्या मॉडेलबद्दलच्या ज्या कमेंट्स आल्या आहेत त्या कमेंट्स
विचारात घेऊन काही प्रश्न आहेत मला, की लोकांना लक्षात आलं नव्हतं मागच्या वेळी, की नक्की कसं काम करायचं आहे बाळावर. तर त्यासाठी स्पेसिफिक काही प्रश्न आहेत, की तुमच्याकडे समजा आई त्याचं काय म्हणू त्याला काउन्सिलिंग घेतीये बाळावर काम करण्याचं. तर बाळ शाळेत जातंय ऑलरेडी. तर ते शाळा चालू असताना आई त्याच्यावर काम करू शकते का? की त्यातनं पूर्ण ब्रेक घेऊन त्याला हे पूर्ण कंटिन्यू करायचं नंतर पुन्हा शाळेत घालायचंय? जेव्हा मूल शाळेत जातं तेव्हा 2 पॉसिबिलिटीज असतात आपल्यासमोर. पहिली पॉसिबिलिटी असते की ते छान ॲडजस्ट झालेलं आहे शाळेमध्ये. ते जातंय, ही इज लर्निंग, अकॅडमिक्स वगैरे चांगलं शिकतंय, चांगला परफॉर्मन्स देतंय. कुठल्या कंप्लेंट्स नाही आहेत शाळेच्या ॲज सच. अशा वेळेस डेफिनेटली ती आई शाळा आणि अरुला दोन्ही एकत्रितरित्या आपण करू शकतो वर्षभराच्या टोटल या आपल्या पिरियडमध्ये. पण दुसरी पॉसिबिलिटी असते जिथे शाळेत घातलं तर आहे मुलाला, पण मूल बसतच नाही आहे एका जागी किंवा हायपर ॲक्टिव्ह आहे किंवा एका जागी न बसता नुसतं त्रास देत आहे वर्गामध्ये, खूप ओरडतं आहे किंवा त्याचे बिहेवियरल प्रॉब्लेम्स आहेत, सेन्सरी इश्यूज आहेत. त्याच्यामुळे इतर वर्गातली मुलंही डिस्टर्ब होत आहेत. मग अशा परिस्थितीत काय होतं, त्या आईला सततच्या कंप्लेंट्स येतात शाळेमधून की हे असं होतं आहे, ते तसं होतं आहे. मग तिथे तिचा प्रश्न तिला पडणार की जर अशा कंप्लेंट्स येत राहिल्या सतत, तर तिलाही ते डिप्रेसिंगच असणार ना. मी हे गेल्या पॉडकास्टमध्ये सर्वेश बोलले होते की अट्टहास करू नका शाळेला. आत्ता याच वयात नॉर्मल म्हणजे न्यूरोटिपिकल मुलं जातात 3 वर्षाला, तर माझं मूल पण गेलं पाहिजे. अरे पण आपण समजून घेतलं पाहिजे की आपलं बाळ न्यूरो डायव्हर्जंट आहे, थोडं वेगळं आहे. ते जाणार, ते त्या बाळासारखं न्यूरोटिपिकल मुलांसारखं, ज्याला आपण सो कॉल्ड नॉर्मल मुलं म्हणतो, त्यांच्यासारखं सगळं अचीव करणार. पण वेळ ही हे ते बाळ ठरवणार. ती वेळ, त्याची प्रोग्रेस, त्याची जी प्रगती चाललेली आहे ते ठरवणार. मग अशा आईला माझं म्हणणं आहे की जर हे सगळे कंप्लेंट्स येत असतील ना शाळेमध्ये, तर शाळेला ब्रेक दे अरुला चालू असताना. कारण अरुलामध्ये आपलं टार्गेटच राहणार आहे वर्षभराच्या पिरियडमध्ये किंवा कदाचित ते फार लवकरही अचीव होतं 3-4 महिन्यातही, की मुलाकडे ते लिसनिंग स्किल्स डेव्हलप झाले पाहिजेत. शाळेत जायचं म्हणजे 2 गोष्टी आल्या पाहिजेत. एक म्हणजे शाळेत जाऊन एका जागी एका बेंचवर बसता आलं पाहिजे, ती महत्त्वाची. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे मॅडम ज्या असतात, बाई ज्या असतात, टीचर ज्या असतात, त्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स देतात, कमांड्स देतात, एखादी गोष्ट करायला सांगतात, ती करता आली पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमिटेशन स्किल्स. म्हणजे काय, एखादी ॲक्टिव्हिटी ग्रुपमध्ये होती आहे, मुलं सगळी एकत्रित ॲक्टिव्हिटी करतायत, तर ती ॲक्टिव्हिटी त्या बाळाला करता आली पाहिजे. या 3 गोष्टी जर अचीव झाल्या तर द चाइल्ड इज फिट फॉर द स्कूल. मग तुम्हाला कोण नकार देणार आहे? पण इथे कंप्लेंट्स, इथे आपला रोजचा झगडा, त्याला शाळेत बसवायचा आणि अरुला अप्रोच, त्याच्यावर चाललेलं काम, उगीच स्वतःला थकवू नका, मी असं म्हणेन. आणि शाळेत काय याचा नियम नाही आहे. ह्याचा मला गेल्या वेळेसच्या पण याच्यात पॉडकास्टमध्ये बऱ्याच पहिल्या ह्याला प्रश्न विचारला की नाही शाळा म्हणतं एवढ्याच वयात घातलं पाहिजे, तेवढ्या वयात. मी तुम्हाला सांगते असा कुठलाही नियम नाही आहे, कळलं का. जिथे कन्सर्न आहे, बाळाचा प्रॉब्लेम आहे की नाही करू शकत आहे, तिथे बऱ्याच आपल्या गव्हर्मेंटच्या कायद्याच्या अंतर्गत बऱ्याच सोयी आहेत, बऱ्याच काही काय म्हणतो आपण त्याला, हे दिलेली असते, मुभा दिलेली असते, त्या मुभा दिलेल्या आहेत. त्याचा अभ्यास थोडासा करा आणि बाळाला आधी डेव्हलप करणं महत्त्वाचं आहे. ते आधी करून मग शाळेसाठी अट्टाहास धरा, असं माझं म्हणणं आहे. ज्या आईला तुम्हाला अप्रोच व्हायचं आहे, तर तिला किती वेळ रोज अरुलासाठी द्यावा लागेल? खूप छान प्रश्न आहे हा. आई किती वेळ द्यायचा आम्ही, मला सांगायला आनंद होतो सर्वेश, की अरुलामध्ये ना जवळजवळ 80% पेक्षा 80%हून जास्त ज्या मदर्स आहेत त्या वर्किंग मॉम्स आहेत. आणि बरं नुसतेच ऑफिसमध्ये अगदी काम करणाऱ्या सेक्टर असू दे किंवा अगदी IT सेक्टर, नंतर लॉ सेक्टर, मेडिसिन सेक्टरमधल्या अगदी प्रोफेशनल्स मदर्स पण आहेत. माझं म्हणणं काय आहे की दिवसातनं कॉन्क्रीट आपल्याला 1 ते 1.5 तास देता आला पाहिजे. आणि तो 1 ते 1.5 तास असा काही ॲट अ स्ट्रेच त्याला घेऊनच बसायचं नाही. संध्याकाळचे 3 तास तुला घरात आहेस तू, त्यातला 1 तास कसा, तर ते 10-10, 5-5 मिनटं. दॅट इज द ब्युटी ऑफ अरुला. मी नेहमी सांगते की सिक्रेट रेसिपी आहे की अरुलामध्ये आई आणि बाळाचं सेशन जे असतं किंवा ते काम करायचं, ते ॲट अ स्ट्रेच 2 ते 3 मिनटं क्रॉसच करत नाहीत. म्हणजे 2 ते 3 मिनटाचे स्मॉल सेशन्स घ्यायचे आहेत. मग असे 2 ते 3 मिनटं मी अक्युम्युलेट करेन.
10-10 मिनिटाचा त्याला ब्रेक देईन मध्ये, परत घेईन. असा मला 1 तास जरी देता आला, तरी खूप छान अचीव्हमेंट्स दिसतात बाळामध्ये. म्हणजे असं नाहीये की आज आईसाठी एवढा एक लेसन काढलाय, तो तुमचा काउन्सिलर त्यांना लेसन देणार, मग त्यांनी लिहून घ्यायचं आणि मग ते मुळीच मुलावर नाही. अप्लाय करायचं. असं असं नाहीये. ओके. लेसन म्हणल्यापेक्षा इट्स अ पोर्टल. मी अजून सांगते, की हा हां. कंप्लीट जो अप्रोच आहे तो हां. ऑनलाईन आहे. इट्स अ हां. ग्लोबल व्हेंचर. हो. म्हणजे मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो, की अगदी US, UK, नंतर जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा डेव्हलप्ड कंट्रीजमधून मदर्स एनरोल आहेत अरुलामध्ये. पण त्याचबरोबर अगदी महाराष्ट्रातलं एखादं छोटंसं गाव आहे किंवा बिहारमधलं एखादं आहे, नागालँडमधलं एखादा रिमोट प्लेस आहे, जिथे मेडिकल सर्व्हिस, प्रायमरी मेडिकल केअर ऑल्सो इट्स अ अजूनही पोहोचून. डिफिकल्ट बरोबर. आहे, तिथेही अरुला पोचलेलं आहे. म्हणजे असा काही वेळ देऊन, सेशन देऊन नाही. हे फक्त लक्षात घ्यायचं की हा कंप्लीट ऑनलाईन प्रोग्राम आहे. यामध्ये हा एक प्रोग्राम मी नेहमी सांगते की डोंट कन्सिडर की फक्त एका ग्लोबल स्पीच थेरपिस्टने हा बनवलेला प्रोग्राम आहे. मोर दॅन दॅट, त्याच्याहून आधी एका आईसाठी बनवलेला प्रोग्राम आहे. त्यामुळे एक एक्सपिरियन्स्ड आई जाणते की अगं त्या ज्युनियर आईला कुठले प्रॉब्लेम्स येतात, तिला कुठले गोष्टी तिला त्रासदायक ठरतात, तिला काय काय प्रॉब्लेम्स आहेत, कुठल्या डिफिकल्टीज आहेत. आणि मग हे सगळा अभ्यास करून ते नॉलेज, ते ज्ञान आणि ते विस्डम म्हणजे शहाणपणा पोर्टलच्या रूपात आपण तो मांडलेला आहे, व्हिडिओ डेमॉन्स्ट्रेशन्सच्या रूपात ऑन द वेबसाईट. अच्छा. जे पालक त्यांच्या आई-वडिलांसोबत राहत आहे, म्हणजे घरात आजी-आजोबा आहेत, तर आजीला पण आपण इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो. त्यांचा काही रोल असू शकतो अगदी याच्यात? खूप खूप इम्पॉर्टंट. मी नेहमी म्हणते 2 प्रकारचे आजी आजोबा असतात. एक प्रकार जो असतो आजी आजोबांचा तो म्हणजे असा बोलेल ग, करेल ग, त्याच्या मागे लागू नकोस ग, असा करणारा असतो. आणि दुसरा असतो आजी आजोबा, ते फार सजग असतात. उलट ते अगं तो अजून बोलत नाही, अगं तो अजून लक्ष देत नाही आवाजाकडे, अगं तो हे करत नाही, काहीतरी केलं पाहिजे, इतके सजग असतात. तर त्या प्रत्येक आजी आजोबाने ठरवायचे की आम्ही कोणत्या कॅटेगरीत आहोत ते. पण काम करणं दोन्ही कॅटेगरीतल्या आजी आजोबांसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण इट्स लाईक आय ऑल्वेज इट्स इन फॅमिली डायनॅमिक्स इम्प्रूव्ह करतं अरुला. म्हणजे मी तुला खरंच सांगते सर्वेश, आनंदाची बाब आहे ही सांगताना मला खूप बरं वाटतंय की एक असं कपल आलं होतं सांगायला, एक आई वडील आले होते भेटायला, प्रोग्रेस सांगायला. एक छोटासा अनुभव सांगते. ते म्हणतात की अरुला सुरू केल्यानंतर आधी आमच्यातनं खूप भांडणं व्हायची. जेव्हा बाळ असं हे व्हायचं, ऑटिस्टिक डायग्नोज झालं होतं, आमचं पटायचंच नाही नवरा बायकोचं. ती एक करायची, मी त्याला नकार द्यायचो आणि मी बडबडायचो किंवा मी काही करायला लागलो ती बडबडायची. चिकार भांडणं, म्हणजे भांडणं अशा टोकाला गेलेली होती की आत्ता डिवोर्स होतोय की काय, म्हणजे इतक्या पराकोटीची भांडणं होती. अरुला सुरू केल्यानंतर एक महिनाभरातच आमचे इंटरपर्सनल रिलेशनशिप्सच वाढायला लागले, म्हणजे प्रोग्रेस व्हायला लागले. कारण कसं आहे, अरुलातला अप्रोच ती जो करायची तो आधीच पटला, मलाही पटला, तिलाही पटलेला होता. त्यामुळे आमची भांडणं कमी झाली. एवढंच की ज्यावेळेस तुम्ही सांगता अरुलामध्ये फॅमिलीला इन्व्हॉल्व करा, सेंटर पॉईंट काय असतो तर ते मूल असतं, पण त्याच्यासाठी काम करणारे सगळे इन्व्हॉल्व होतात, आजी आजोबा इन्व्हॉल्व होतात. त्यामुळे सासू सुनांची भांडणं पण कमी झाली. त्याच्यामध्ये एक अंडरस्टँडिंग आलं, हे महत्त्वाचं आहे. आणि याच्यासाठी कोंबडी आधी का अंडा आधी? आधी चांगले संबंध प्रस्थापित करायचे आणि मग काम करायचं का? आधी काम करायला सुरुवात करायचं, संबंध तुमच्यातले इंटरपर्सनल आपोआप चांगले होत जातील. बरोबर, बाळ डेव्हलप व्हायला लागलं की आनंद सगळ्यांनाच होणार आहे ना. आणि आजी आजोबांसाठी तर बाळ म्हणजे दुधावरची साय असते. त्यांच्यासाठी जरा काही केलं बाळाने की आनंद. दुसरी गोष्ट, होम बेस्ड ॲक्टिव्हिटीज असतात, म्हणजे इट इज कम्प्लिटली घरातला कोपरा वापरला जातो ॲक्टिव्हिटीजसाठी. इतकं सिम्पल आणि लुसिड स्ट्रक्चर आहे अरुलाचं. पण साधी गोष्ट की भेंडी चिरती आहे आजी, तर भेंडी चिरताना बाळाला इन्व्हॉल्व करणं, म्हणजे छोट्या अशा गोष्टी. काहीतरी शिकवायला बसायचं आहे, काहीतरी करवून घ्यायला बसायचं आहे, कुठलं तरी पझल सॉल्व्ह करून घ्यायचं आहे, असला काय म्हणतात असला काही फापट पसाराच नाही आहे तिथे. छोट्या गोष्टी आहे की आजीने फ्रीज उघडला आहे आणि आजी थंड पाण्यासाठी बाटल्या भरती आहे, पाणी ठेवायला फ्रीजमध्ये, चला बाळाला इन्व्हॉल्व केलं, एक बाटली बाळाने भरली, एक बाटली. अशा पद्धतीने लँग्वेज, स्पीच आणि त्याच्या कॉग्निशनवर वर्क केलं जातं. त्यामुळे हे घरात असा वेगळा वेळ काढून तुम्हाला काही करायचं आहे असा प्रकारच नाही आहे, कळतं. त्यामुळे ते सोपं आहे सगळ्यांसाठी, अत्यंत सोपं. या सेगमेंटच्या आणि आपल्या गप्पांच्याही शेवटच्या प्रश्नाकडे येतोय की इम्प्रूव्हमेंट बाळात झाली याची तुमची डेफिनेशन कशी आहे? म्हणजे काय झालं की इम्प्रूव्हमेंट झाली? याच्यासाठी आधी बेस लेवल प्रत्येक बाळाची वेगळी असते, स्टार्टिंग लेवल.
ज्यासाठी अरुलामध्ये इनिशियल असेसमेंट नावाची एक असेसमेंट पद्धती आहे, ती केली जाते. इट इज अ पेरेंटल परसेप्शन बेस्ड असेसमेंट, ज्यामध्ये आई आणि बाबा स्वतःच डेव्हलपमेंटच्या 18 पॅरामीटर्स आहेत अरुलाचे. 18 त्या सगळ्या पॅरामीटर्सवर, म्हणजे लिसनिंग स्किल्स म्हणा, अर्ज टू कनेक्ट विथ द मदर, सोशल स्किल्स डेव्हलपमेंट, स्पोकन लँग्वेज डेव्हलपमेंट, टॉयलेट ट्रेनिंग, इटिंग पॅटर्न, स्लीपिंग पॅटर्न, फॅमिली बॉन्डिंग, लिसनिंग टू सस्टेन्ड स्पीच ऑफ द मदर, असे बरेच आहेत. म्हणजे असे टोटल 18 पॅरामीटर्स आहेत. त्या सगळ्या पॅरामीटर्सवर एंटर करण्याच्या आधी अरुलामध्ये असेसमेंट केली जाते. मग त्याच्यामध्ये ते आई आणि ते बाबाच रेटिंग देतात की माझं बाळ, मला वाटतं की 10 पैकी ना 5 वर आहे, 4 वर आहे, 3 वर आहे, मी एवढे एवढे रँकिंग देतो आहे. अशा पद्धतीचं इव्हॅल्युएशन पूर्ण वर्षभराच्या या प्रोग्रॅममध्ये, ओके, प्रोसेसमध्ये, कोर्समध्ये दर महिन्याला केलं जातं. आणि या 18 पॅरामीटर्सवर जर बाळ 3 वर आहे आज सुरुवात करताना, मग ते बघितलं जातं. 10व्या महिन्यात, 11व्या महिन्यात ते बाळ 8 वर गेलेलं आहे, 9 वर गेलं आहे. दिस इज अ पॅरलल, यू कॅन से, असेसमेंट टेक्निक डेव्हलप बाय अरुला, की इट्स अ पेरेंटल परसेप्शन बेस्ड. म्हणजे एक आई, ती थेरपिस्ट आहे की नाही, मग अधिकार कोणाला आहे त्याची प्रोग्रेस जज करण्याचा? त्या आईलाच आहे, त्या वडिलांनाच आहे. मग जर पहिल्यांदा मी जर 2 दिलं आहे रँकिंग, तर डिस्चार्जच्या वेळेस वर्षभरानंतर त्याचा 8 वर गेलेलं आहे का, 9 वर गेलेलं आहे का, हे असं बघणं. आणि दॅट इज द पॅरल, याला प्रोग्रेस म्हणून आपण ट्रीट करतो. आणि हे दर महिन्याला केलं जातं, किती बाळ पुढे चाललेलं आहे ते. क्या बात आहे. मला वाटतंय की आज बऱ्याच महत्त्वाच्या प्रश्नांना आपण हात घातलाय. अरुलाचं पूर्ण एक जे मॉडेल आहे ते लक्षात आलं आहे. आणि या व्यतिरिक्तही काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये लोक नेहमीप्रमाणे विचारतीलच. त्या प्रश्नांना घेऊन पुन्हा एकदा आपण भेटूया. खूप खूप धन्यवाद मॅम, तुम्ही पुन्हा आलात. खूप खूप आणि, धन्यवाद सर्वेश, आणि पोस्टमन टीमला माझे खूप खूप धन्यवाद. क्या बात आहे. तुम्ही एक खूप चांगलं मिशन घेऊन पुढे निघाला आहात आणि त्याच्या मागे एक परमात्म्याची शक्ती तुम्हाला कायम मिळत राहो, याबद्दल खूप खूप शुभेच्छा. पुन्हा कधीतरी भेटूया. मित्रांनो, हे पत्र तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. या व्यतिरिक्तही तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये ते वेलकम आहेत. आणि मॅमला तुम्हाला अप्रोच व्हायचं असेल तर त्यांच्या सगळ्या लिंक्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि तुमच्या कमेंटला रिप्लाय म्हणून सुद्धा देणार आहोत. भेटूया पुढच्या पत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पोस्टमन बघतच आहात. सबस्क्राईब करा. खूप लोक बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीत. आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे, तुमचा पोस्टमन सर्वेश.